दाद्या लगा मला सायकल कधी घेईला लय पाय दुखत्या शाळेत चालत जायचं म्हणल्यावर. अरे सकाळ धरणं तुला हुडकतोय मी. उद्या आपण कारखान्याच्या ऑफिसवर जाऊ आणि तिथला आपला काय बी मागचा हिशोब आहे का नाही ते क्लिअर करू आणि उद्या सायकल घेऊ तुला आपण. आधी सायकल घेऊ मग बघू तुझं ऑफिस. अरे 100 रुपये आहे त्या खिशामध्ये. बघू घेऊ उद्या घेऊ सायकल आपण. रेंजर सायकल घे रेंजर. बरं रेंजर सायकल घेऊ आपण. नमस्कार साहेब. नमस्कार. बोला साहेब ते आपला मागचा हिशोब मिटवून काय राहतंय ते बघा घे. वाघाला सायकल घ्यायची आपल्या. तुझी मागची कारखान्याची उचल धरून आणि आता पूरग्रस्ताचा ते निधीचा पैसे कट करून 500 रुपये मध्ये सायकल येते का रे? म्हणजे अरे पूरग्रस्तांचा निधी कट करून 513 रुपये शिल्लक राहतात फक्त. आईला किती वाईट परिस्थिती आहे बघा ही साहेब. ह्यांना मोठं रस्ता करायचं म्हटल्यावर कोट्यानं निधी आहे. ह्यांच्या बंगल्याची कामं करायची म्हटल्यावर कोट्यानं निधी आहे. पण जी शेतकरी जगाचा पोशिंदा ज्याच्यामुळं सुखाचे 2 घास आपल्या पोटात जातात त्या शेतकऱ्यांची मदत करायची म्हटल्यावर ह्यांच्याकडे पैसा नसतोय. ह्यांच्या राज्यावर कर्ज येते. आमचं काय 10 काय आमचं 15 रुपये कट करा साहेब. पण एक हात जोडून विनंती आहे ही रक्कम माझ्या शेतकरी भावांपर्यंत पोचवा म्हणजे झालं बघा. शेवटी काय एक शेतकरीच एका शेतकऱ्याच्या मदतीला आलाय. शिकारी नाही. येतो दादा थांब. हे 100 रुपये माझ्याकडनं माझ्या शेतकरी भावासाठी.